चालली होतीस? गौरी आणतोय आम्ही घरी आणि गौरीसाठी आम्ही सगळं आम्हीच पहिलं नटलोय गौरीची पहिल्यांदा साडी पहिल्यांदा साडी घातली आणि आम्ही चाललो आहे गौरी आणायला. सगळेजण वाडीतली लोक सगळं गौरी वगैरे घेतले आम्ही. चला मी नथ नाही घातली तेच म्हटलं मी काहीतरी विसरली. काय विसरली होती? चला मला थोडं आवरा. चला चला आणली लवकर. आम्हीच राहिलो वाटतं ना. हाय ते काय तिकडे मी सकाळी काल ए चप्पल नाही घालायची म्हणतात बा. तू घेतली? मी काय रोज घालणार आहे. चप्पल काढून ठेवल्या. इथे थांबा. आम्ही तर आता
गौरीला आणायला आम्ही आलो आहे आणि गौरी आणतात ते पाण्याच्या ठिकाणावरून गौरी आणावी लागते, म्हणून मग सगळेजण पाण्याच्या ठिकाणी येतात आणि मग गौरी आणल्या जातात. म्हणजे इथे पूजा केली जाते गौरीची आणि पूजा करून नंतर मग आम्ही घरी जाऊन गौरीला पूर्ण म्हणजे फक्त इकडे आम्ही असा मुखवटा आणतो गौरीचा आणि नंतर मग घरी गेल्यानंतर तिला प्रॉपर म्हणजे साडी वगैरे नेसून नंतर मग पूजेला ठेवतो. जिथे आपल्याला गौरी पूजा करायची आहे तिथे थोडंसं शेणाने सारून घ्यायचं आणि शेणाने सारून घेतलं त्याच्यानंतर मग तिथे थोडीशी रांगोळी टाकायची. रांगोळी काढून झाली आणि नंतर मग हळदी आणि कुंकू त्याच जागेवरती वाहायचं असतं आणि ते झालं की मग जी हळदीची पानं असतात त्या हळदीच्या पानामध्ये देवी मांडायची असते. आणि त्याच्यावरती गौरी ठेवायची ना. गौरीला आवडणारी फुलं आहेत सोनवलीची आणि ही कसली फुलं गे हिरड्याची फुलं लागतात. वरतीच ठेवायची आधी ठेवायची की नंतर फुलं ठेवायची. आधी पूजा करायची. काकूची पहिली काकूची
घेतलं काय म्हणजे तू दोन तुला मागे घे यावे तर इकडे हळदीची पानं आणि सोनवलीची फुलं, तिरल्याची फुलं ती सगळी आम्ही थोडी थोडी परत रिटर्न घेऊन जावं लागतं. आणि परत भरून घ्यायचं काय? पाणी भरायचं ना. आणि खडे काच आहे. हे विहिरीतून पाणी येतं आणि हे झरे आहेत आणि हे एकदम नॅचरल पाणी आहे. आणि गौरीला घेऊन जाताना 5 खडे घेऊन जायला लागतात. इथे शोध चांगलं पाणी. पाच खडे भरलेले आहेत त्याच्यामध्ये, म्हणजे दगड. अजून 5 2 गवर आणल्यात म्हणून अजून 5 खडे. खडे घेतले, नॅचरल पाणी घेतलं. आता चाललोय. आणि गौरी आणताना म्हणजे घेऊन जाताना पाठी बघायचं नसतं, डायरेक्ट सरळ चालायचं असतं आणि घंटी वाजवत घरी घेऊन जायचं असतं. परत घेतलं जातं आणि गौरी म्हणून ह्याच्यात पाण्यामध्ये ठेवलं जातं. ते करून ठेवून जायचं. अर्णवला वाजवायला दे. माझी साडी नेसून झाली होती, पण देवीचा मुखवटा होता तो त्याच्यामध्ये बसत नव्हता. मग परत मी थोडंसं सोडली साडी आणि मग परत नेसवायला घेतली, कारण
थोडीशी चांगली साडी नेसवायला पाहिजे गौरीला आमच्या, आणि गौरी खूप छान दिसली पाहिजे, म्हणून मग आम्ही परत ट्राय करायला लागलो. चला, आमची गौराई सजलेली आहे, खूप छान असं सजवलं आहे आणि सजल्यानंतर खूप छान अशी दिसते आहे गौराई. तर चला, आता मी चालली आहे परत माझ्या काकीकडे पण गौर आहे, तिला साडी नेसवायची आहे. तर आता इकडे ह्या गौराईला आपण सजवून घेऊया. तर ही पण गवर खूप छानपैकी अशी सजलेली आहे आणि गणपती बाप्पाजवळ ठेवली आहे. तर आता संध्याकाळची आरती होती थोड्या वेळानंतर. चला, आरती चालू झालेली आहे, तर आरती करूया. आणि हा दिवस आता इथेच संपला आणि आमचा ब्लॉग पण संपला आहे. तर भेटूया लवकरच नवीन एका व्हिडिओमध्ये. आतासाठी बाय.